मुलांची शाळा सुरू झाली की सगळ्यात पहिले प्रश्न पडतो की मुलांना डब्याला काय द्यायचं। आता डब्याला आपण भाजी पोळी वगैरे काहीही बनवून देतो, पण इतर वेळेस स्कूलवरनं आल्यानंतर किंवा स्नॅक्समध्ये मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी काहीतरी हवं आणि ते सारखे म्हणतात की मम्मा काहीतरी खायला दे, भूक लागली आहे। म्हणजे जेवणा व्यतिरिक्त त्यांना काहीतरी पाहिजे असतं। म्हणून हे मखाना मी आणून ठेवले होते आणि हा पोहा पण आहे। म्हटलं चला पोह्याचा चिवडा बनवते, मखाना बनवायचा आहे आणि असे अजून एक दोन पदार्थ आहे की जे बनवून मी ठेवणार आहे। कारण की मग मुलांना मी बाहेरचं स्नॅक्स वगैरे आम्ही काही देत नाही। फ्रुट्स बऱ्यापैकी असतात, लाडू असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मुलांना हेल्दी देणं खूप महत्त्वाचं आहे। सो आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे। जर तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपीज बघायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे दोन पदार्थ मी सांगितले, आणखी दोन पदार्थ आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर समजेल। सो चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली सगळी तयारी करून घेतली। चिवडा बनवायचा आहे आणि छान असं आपण तो चाळून घेऊया। स्कूलवरनं आल्यानंतर किंवा आपण बाहेरून आल्यानंतर किंवा तुम्ही असं समजा की पावसाळ्यामध्ये ना आपण घरात असतो आणि जेवणाव्यतिरिक्त काहीतरी असं चटपटीत खावं वाटतं, त्यावेळेस अशा काही रेसिपीज घरात असल्या ना की छान असं वाटतं आणि त्यावेळेस पटकन आपली छोटी मोठी भूकही भागते। चहा ठेवला आहे, पाऊस पडतोय, त्यावेळेस चिवडा असो, मखाना असो, या सगळ्या गोष्टी घेतल्या स्नॅक्समध्ये की ते आपल्याला छान वाटतं। म्हणून एक दिवस असा असावा की त्या दिवशी ही सगळी तयारी करून ठेवावी आणि बरेच दिवसांचं चाललं होतं, पण मध्ये आपले सणवार अशा गोष्टी होत्या आणि स्कूलही आत्ताच चालू झाले, जवळजवळ महिना होत आलाय, 15 दिवस। सो म्हटलं चला आता या गोष्टी करूया जेणेकरून त्या मुलांच्या मला टिफिनला म्हणजे स्नॅक्स वगैरे असतं त्यावेळेस देता येतील किंवा घरून म्हणजे घरी आल्यानंतर देता येतील। आणि पोह्यांचा चिवडा कोणाला नाही आवडत, एक तर हलका फुलका असतो किंवा कॅरी करणं सोपं असतं आणि पचायलाही हलका असतो, त्यामुळे मस्त असं इथे भाजून घेतलं आहे। बऱ्याच जणांना माहिती आहे आणि दिवाळीला तर करतो, पण असंही आपण वर्षभर या गोष्टी करतच असतो। तर तो मी थोडा थोडा भाजून घेणार आहे जेणेकरून तो एकसारखा असा कुरकुरीत झाला पाहिजे आणि छान असं ते भाजून बाजूला ठेवलं आणि त्यानंतर लगेच मखाना इथे रोस्ट करून घेतला, कारण की मखानाही तितकाच हेल्दी आहे। तर आता मखाना रोस्ट करायला घेतलाय। तुम्हाला माहिती आहे की हाडांसाठी किती चांगला असतो आणि मुलांना दुसरं काही स्नॅक्समध्ये देण्यापेक्षा मुलांसाठी खूप बेटर ऑप्शन आहे। आणि तसं तर मुलांना बाहेरच्या गोष्टी जसं कुरकुरे आहे, चिप्स आहे, हे खायला आवडतात आणि त्यामध्ये बऱ्यापैकी पेरी पेरी मसाला, चीज पावडर या सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात। सो म्हटलं चला त्याचाच वापर आपण इथे करणार आहोत। पण चला मखानाही थंड होतोय, पण त्याच्या आधी इकडे पोहे थंड झाले, छान कुरकुरीत झाले, पण इकडे त्याची फोडणीची तयारी करूया। आता यामध्ये मी शेंगदाणे घातले, डाळवं घालणार आहे, जे आपण फुटाण्याची डाळं असतात ते, त्यानंतर खोबऱ्याचे काप आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, अशा साधारण गोष्टी घेतल्या, खूप जास्तीचं काही वापरलं नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट इथे साखर आणि बडीशोपची मिक्सरला एकत्र फिरवून घेतली, ज्याने टेस्ट खूप मस्त येते, म्हणजे गोड तिखट अशी छान, आणि त्यात बडीशोपचा असला तर त्याची टेस्ट आणखीनच वेगळी लागते। सो ते एक गोष्ट तिथे जर वापरली ना तर थोडीशी टेस्ट मस्त वाटते। सो ते एक केलेलं आहे। त्यानंतर इथे बघा सगळं हळूहळू मी व्यवस्थित तेलात फ्राय करून घेतलं, थोडंसं तेल कमी केलं आहे आणि इथे ना कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत करून घ्यायचा। आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे व्यवस्थित असं हे बंद म्हणजे ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे, तरच या गोष्टी व्यवस्थित राहतील। नाहीतर पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा ओलावा येतो, सादळ येतो आणि मग ते नरम होण्याचीही शक्यता असते। ते मी पुढे सांगतेच की कसं आपण सगळं स्टोअर करणार आहोत। चला सगळं झाल्यानंतर इथे हिरवी मिरची छान कुरकुरीत होऊ दिली, त्यानंतर जिरं, मोहरी, तीळ आणि नंतर हळद घालून अशी फोडणी छान यावरती घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। झटपट असा तयार होतो आणि घेणाऱ्या 15 दिवस तो छान
कुरकुरीत तर राहणार आहे, पण सगळे आवडीने खातील असाच आहे. तर बघा, मस्त असा इथे चिवडा रेडी झाला आहे. अशी झटपट एक रेसिपी झाली. त्यानंतर मखाना रोस्ट केलेला तोही व्यवस्थित असा क्रिस्पी झाला आहे. आणि मी असं वाचलं होतं की मखाना जो आहे तो जर तुपात भाजून खाल्ला तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप जास्त मिळतात. तूप घेतलं आहे, पेरी पेरी मसाला, चवीपुरतं मीठ आणि छान असा आता रोस्ट केलेला मखाना पुन्हा एकदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय केल्यानंतर तो कढईत तसाच ठेवायचा, म्हणजे जेणेकरून तो कुरकुरीत राहील. सो ही पण एक मस्त अशी रेसिपी आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक समाधान मिळतं की आपण मुलांना कुठलंही बाहेरचं फूड देत नाही आणि त्यांना घरगुती स्नॅक्स वगैरे देतो, जेणेकरून त्यांनाही ती सवय लागते. झाले. आता तिसरं बनवणार आहे मिक्स सीड्सचा मुखवास. आणि हा जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी खाल्लेला खूप चांगला आहे. सो आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये 4 पद्धतीच्या इथे बिया आहे. पंपकिन सीड, त्यानंतर मगजबी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बडीशोप, त्यानंतर माझ्याकडे आहे चिया सीड्स. सो चिया सीड्स पण आपण इथे टाकणार आहोत. भिजवून आपल्याकडनं वेळेवरती खाल्ले जात नाही, त्यापेक्षा मग याच्यामध्ये. त्यानंतर सगळ्यात जास्त कॅल्शियम हे काळ्या तीळमध्ये असतं. सो इथे काळे तीळ पण मी इथे घेतलेले आहे. त्यानंतर इथे आपल्याला सफेद तीळ पण घ्यायचे आहे. आणि लास्ट आहे बडीशोप. यामध्ये आपण ओवा पण ॲड करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना भरपूर असं आपल्याला फायदेशीर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, केस गळती होत असेल तर सलग जर 3 महिने आपण हे सेवन केलं तर आपल्याला भरपूर प्रमाणात हेअरफॉल कमी होतो. त्याचबरोबर पचनशक्ती व्यवस्थित सुधारते. आणि त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स असतो आणि महिलांमध्ये बऱ्यापैकी असतं या गोष्टी. सो त्यांनी तरी सकाळ संध्याकाळ घेतल्यानंतर खूप बेनिफिट मिळतात. सगळेच जण लाडू वगैरे बनवतील, खातील, यातली गोष्ट नाही, पण बऱ्यापैकी या गोष्टी तर बरेच जण करू शकतात. 1 चमचा सकाळ संध्याकाळ घेणं खूप इझी आहे. आणि त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी मी एकत्र केल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं, चाट मसाला असेल तर तो घालू शकतात, साधं मीठ घालायचं, हळद घालायची आणि लिंबू. त्यानंतर इथे मीठ आणि लिंबू घातलेला आहे, लिंबाचा रस. यामध्ये दुसरं कुठलंही पाणी घालायचं नाही. आणि अर्धा तासासाठी छान असं हे मुरू द्यायचं आहे. झाकण ठेवून तुम्ही बाजूला ठेवू शकतात, जेणेकरून ते व्यवस्थित भिजून राहील. आणि त्यानंतर आपल्याला ते पुन्हा रोस्ट करायचं आहे. पदार्थ आहेत ना, तो म्हणजे हे शेंगदाणे. पाऊस पडत असतो ना त्यावेळेस मुलांसोबत आपल्यालाही असं काहीतरी चटरपटर सतत तोंडात चालू पाहिजे. आणि सगळ्यात जास्त ना म्हणजे आपण काजू बदामापेक्षा पण याच्यामध्ये खूप जास्त घटक असतात शेंगदाण्यामध्ये, प्रोटीन. सो आता बघा, तर शेंगदाणे जे आहेत ना ते नॉर्मली असे रोस्ट करायला खूप वेळ लागतो. आणि बाहेर जे आपण भट्टीवरचे भाजलेले शेंगदाणे आणतो ना, सेम तसे बनवायचे आहे. तर त्यासाठी सिंपल आहे. कुकरमध्ये ना शेंगदाणे मीठ टाकून आपल्याला 1 शिट्टी घ्यायची आहे, साधारण 1 ते 2. आणि पुढची रेसिपी आता हे पण मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे. तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये जे शेंगदाणे आहे कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. कारण की नंतर ते मीठ पाण्याबरोबर निघून जातं, त्यामुळे आतपर्यंत मिठाचा फ्लेवर गेला पाहिजे, त्यामुळे थोडं एक्स्ट्रा घाला. त्यानंतर 2 शिट्ट्या साधारण आपल्याला घ्यायच्या आहे. शिट्ट्या घेतल्यानंतर आपण एक टॉवेल किंवा कुठलाही तुम्ही कपडा घेऊ शकता, त्यावरती गाळणीने आधी शेंगदाणे गाळून आणि ते याच्यावरती टॉवेलवरती
भट्टीवरती सुकवायचे आहे साधारण अर्धा ते 1 तासासाठी. आणि असं केल्याने भट्टीमध्ये आपण जसे शेंगदाणे बनवतो ना, जसे बाहेर खातो बऱ्याचदा पावसाळ्यात तुम्ही बघू शकता गाड्यावरती जिथं भुट्टा मिळतो म्हणजे स्वीटकॉर्न वगैरे मिळतात, तिथेच मस्त असे शेंगदाणे असतात, फुटाणे असतात आणि पावसाळ्यात बरेच जण हे खातात. सो म्हणून म्हटलं हे पण घरी बनवून ठेवूया, जेणेकरून मुलांना ते खायला इझी होईल. मुलांसोबत सगळ्यांनाच आणि खूप जास्त फायदेशीर घटक या शेंगदाण्यांमध्ये असतात. शेंगदाण्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम त्याचबरोबर अशा बऱ्याच गोष्टी असतात, लोह असतं आणि हे आपल्या गरिबाचे तुम्ही काजू बदाम म्हटलं तरी चालेल आणि शेंगदाणे प्रत्येकाच्याच घरी असतात. त्यामुळे हे खाणं जितकंच फायदेशीर आहे. भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पचनशक्ती देखील सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, मेंदूसाठी, हृदयासाठी असे भरपूर अगणित फायदे आहे, ज्याच्यामुळे आपण हे खाणं खूप गरजेचं आहे. चला त्याचबरोबर आता इकडे शेंगदाणे जोपर्यंत व्यवस्थित असे कोरडे होत आहेत तोपर्यंत इकडे जे आपण मिक्स सीड्सचं जे बनवलं होता मुखवास बनवायचा आहे तो छान इथे रोस्ट करून घेऊया. साधारण 10 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती लागतात. एका बाजूला इकडे चिवडाही आपला व्यवस्थित झालेला आहे, शेंगदाणे बऱ्यापैकी सुकलेले आहे. मुखवास झाला की त्याच कढईमध्ये आपण भरपूर असं मीठ घालायचं आणि हे मीठ तुम्ही परत रियूज करू शकतात आणि त्याच मिठामध्ये ना शेंगदाणे घालून ते आपल्याला साधारण 15 ते 20 मिनटासाठी एकदम लो टू मीडियम फ्लेमवरती एकसारखे मधून अधून हलवत व्यवस्थित असे रोस्ट करायचे आहे. आणि अशा पद्धतीने भट्टीसारखे शेंगदाणे आपल्याला घरच्या घरी तयार होतात. आणि चला या 4 गोष्टी ज्या आज मी बनवल्या त्या तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडल्या असतील असं वाटतं, तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता आणू आला होता त्यामुळे म्हटलं चला त्याला काही दुसरं देण्यापेक्षा नाश्त्याला आज जे बनवलं आहे तेच देते, म्हणून पोहे आणि मखाना मी त्याला खायला इथे दिला होता. आणि या सगळ्या गोष्टी आहे ना, आता पोहे आपले थंड झाले तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही घालून ठेवा. काचेची बरणी नसेल तर प्लास्टिकच्या पिशवीत घालून रबर लावून त्यानंतर ते डब्यामध्ये व्यवस्थित भरा, जेणेकरून पावसाच्या दिवसातही ते छान असे क्रिस्पी राहतात. सेम तीच प्रोसेस मखाण्यासाठी, शेंगदाण्यासाठी किंवा मुखवास बनवला आहे, कारण की काचेच्या बरणी एअरटाईट असतात आणि त्यामुळे या गोष्टी खूप जास्त व्यवस्थित राहू शकतात. आणि काढताना कधीही सुका चमचा घाला, ओला हात वगैरे घालू नका, जेणेकरून त्या व्यवस्थित अशा टिकतील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हीही तुमच्या मुलांसाठी असं काहीतरी घरगुती स्नॅक्स बनवून ठेवा, जेणेकरून मुलंही खुश होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही त्यांना घरचं स्वच्छ व्यवस्थित बनवलेलं चांगलं फूड तुम्ही त्यांना देताय. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.